विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येते। सिल्लोड तालुक्यातील खेडीलिहा येथील हा प्रकार शाळा दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे। वारंवार तक्रारी करूनही शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येते। वारंवार तक्रार करूनही शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे। शाळा दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे। शाळा मोडकळीस आलेली आहे। पावसाळा सुरू आहे। मराठवाड्यात जोरदार पाऊस पडतोय। शाळेमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना अडचणी निर्माण होत आहेत आणि विद्यार्थ्यांनी शाळेची मागणी केलेली आहे। पालकांनी वारंवार पत्रव्यवहार केला, मात्र शाळेसंदर्भात अधिकाऱ्यांकडून शासनाकडून कुठली ठोस पाऊल उचलली गेलेली नाहीयेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर जर पाहिलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांच्या कार्यालयासमोर हे विद्यार्थी पूर्णपणे गणवेशामध्ये शाळेचे गणवेश घालून या ठिकाणी आलेले आहेत। संपूर्ण दप्तर पाठी पुस्तक जे आहे ते विद्यार्थी घेऊन आलेले आहेत। त्यांची अशी मागणी आहे की आमची शाळा या ठिकाणी पूर्ण व्हावी। पालकच नाही तर त्या पालकांचे आईवडील सुद्धा या ठिकाणी आले, बालकांचे आईवडील सुद्धा आलेले आहेत। बालक जे आहेत त्या ठिकाणी शिक्षणासाठी प्रयत्न करतायत। गरीब आईवडील आहेत, परिस्थिती खराब आहे, मात्र एवढं काही असताना कुठेतरी शिक्षण घेण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। लेकरांना विचारूयात, दीदी काय सांगशील, कशामुळे तुम्ही इथं बसलेला आहात, काय तुमची भावना? आमच्या शाळेत खूप पाणी गळते म्हणून आम्ही इथे बसलेलो आहे। बरं, मग आता तुम्ही जेवण करताना इथं जेवण केलं, काय इथं केलं, शाळेत का नाही केलं? शाळेत खूप पाणी गळते ना, कसं जेवण करणार? बरं दीदी, तुम्ही काय इथं बसलात, काय त्रास होतोय तुम्हाला? आम्हाला शाळेत पत्र सुद्धा नाही व्यवस्थित आणि शाळेत बसायला हे जे फर्श आहे ना त्याला सुद्धा नळे पडलेले आहे। बरं, हे पालक आहेत, काय सांगाल तुम्ही? लेकरं काय घेऊन आलात इथं? हे तुमची जी लहान लहान मुलं आहेत, शाळा सोडून का आणली? तर शाळेची अत्यंत दुर्दयनीय अवस्था झालेली आहे आमची। चिरा पडलेला आहे शाळेला, फडशी फुटलेली, नळे इकडून तिकडून पडलेले, मुलं असं फार भीतीने शाळेमध्ये वावरतात। आणि एक सांगायचा उद्देश असा आहे, शाळा आमच्या आता पहिले जिल्हा परिषदेला मास्तर व्यवस्थित नव्हते, आता शाळा एवढी म्हणजे मास्तर एवढे व्यवस्थित आणि इतके ॲक्टिव्ह आलेले आहे, पण शाळेची हे इमारतीमुळे त्यांचं शिक्षणात मुलांचं लक्ष लागत नाही। बरं, आपण या ठिकाणी पाहताय, आपण मुलांशी देखील बोललोय, पालकांशी सुद्धा बोललेलो आहे आणि आपण माझ्या मागे पाहत असाल तरी जिल्हा परिषदेची मुलं आहेत, त्यांचं एक म्हणणं आहे आम्हाला चांगली शाळा मिळावी, शिक्षकही चांगले मिळालेत, मात्र शाळा चांगली नाही आहे। त्यामुळं शाळा कुठंतरी जर अंगावर पडली, दुर्घटना घडली, त्याला जबाबदार कोण आहे? त्यामुळं अक्षरशः आम्हाला शाळा द्या हीच मागणी घेऊन विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेमध्ये दाखल झालेले आहेत। शाळा सोडलेली आहे त्यांनी आणि या ठिकाणी शाळेची मागणी करतायत आणि यांच्यासोबत आलेले पालक जे आहेत ते आता मुख्य अधिकाऱ्यांशी संवाद साधतायत। काय तोडगा निघते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे जोरदार पाऊस पडतोय तर दुसरीकडे याच पावसाचं पाणी शाळेमध्ये साचलंय आणि विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतंय। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।